आणि या विविध जिल्ह्यातल्या घडामोडी जाणून घेतल्यानंतर आता मुंबई पुण्यामध्ये नेमकं काय घडतंय ते आपण पाहूया। शिव रेल्वे उड्डाणपूल आजपासून पुनर्बांधणीसाठी बंद। पुढील 2 वर्ष पूल बंद राहणार। वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार। मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी 11:05 पासून ते दुपारी 3:55 तर हार्बरवर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर दुपारी 4:10 मेगा ब्लॉक। मुंबई महापालिकेच्या सीबीएसईच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांचा मोठा प्रतिसाद। येत्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी 10,000हून अधिक प्रवेश अर्ज शिक्षण विभागाकडे दाखल। नर्सरीसाठी 3,000हून अधिक प्रवेश अर्जांचा समावेश। उद्या मुंबई मॅरेथॉनसाठी शहरातील बेस्ट बस मार्गात बदल। स्पर्धेचा मुख्य मार्ग सीएसएमटी, हुतात्मा चौक, चर्चगेट, मरीन ड्राईव्ह, पेडर रोड, हाजी अली, वांद्रे वरळी सागरी सेतू मार्ग, माहीम, प्रभादेवी, हाजी अली ते सीएसएमटी असा असणार। मुंबईमध्ये वाढतं प्रदूषण आणि धुलीकणांमुळे धुक्याची चादर। शहरात थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात। गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पुणे पोलिसांकडून धिंड। विठ्ठल शेलारची घरापासूनच पोलिसांकडून धिंड। पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज मार्गाला सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची तत्वतः मंजुरी। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येणार। बैठकीत निर्णय झाल्यानंतर मेट्रो मार्गाचं काम सुरू होणार। पुण्यामध्ये रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो लवकरच धावणार। केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनक कुमार गर्ग यांच्याकडून मार्गाची अंतिम तपासणी सुरू। तपासणीनंतर मेट्रो सेवेला अंतिम मंजुरी मिळणार। 22 जानेवारीला राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी। मुंबई विद्यापीठाच्या 14 परीक्षा लांबणीवर। पुढील परीक्षा 31 जानेवारीला घेतल्या जाणार।